आपल्याला एक ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणजे मराठीमध्ये त्याला रुका सर्प किंवा रुखी असे बोलतात. पण ॲक्च्युली याचा आम्हाला व्हिडिओ करता आला नाही, म्हणजे एका बागेमध्ये आम्हाला सापडला एका. तर त्याला मी कशा पद्धतीने असतं, हा एक आम्हाला नवीनच साप मिळालेला आहे, म्हणजे हा मला पहिल्यांदाच मिळाला साप. तर याचं मी तुम्हाला म्हणजे साप कशा प्रकारे असतो तर बघा, म्हणजे रुका सर्प रुखी कशा प्रकारे असते ते बघा. तर इथे मी त्याला खाली सोडतो. तर हा कसा कलर बदलतो बघा. तो ज्यावेळी आक्रमक होतो तेव्हा त्याचा कलर निळ्या कलरचा होतो बघा. त्याचा जो साईडचा कलर आहे इकडून बघा, बघा साईडचा कलर निळा होतो. आणि ह्याला ट्री स्नेक का म्हणतात ते पण सांगतो मी. कारण हा झाडावरती, जास्त करून झाडावरती, ढोलीमध्ये किंवा एखाद्या पाईपमध्ये अशा ठिकाणी राहतो. तर याची चपळता जर पाहिली तर तुमच्या लक्षात पण येणार नाही. तर हा एक आम्हाला इकडं आमच्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा एक आम्हाला नवीनच हा दुर्मिळ असं जाते साप आम्हाला मिळालेला आहे, सुंदर असा साप. तर हा इथं ट्री स्नेक का म्हणतात किंवा तो झाडावरती कशा पद्धतीने राहत असेल तुमच्या लक्षात येईल तो साप. तर याची जर स्पीड बघितलं, याचा आक्रमकता, पवित्रा जर बघा तुम्ही, तो कलर लगेच हे बघा हां कशा प्रकारे त्याला आक्रमकता दावली की त्याचा निळा कलर होतो. आणि याचं स्पीड जर बघितलं तुम्ही तर तुमची नजरेच्या पातळ लव ना लव तोपर्यंत हा साप गेला. इथं तुम्हाला दाखवतो हा सोडून. तर बघा हा कशा प्रकारे ट्री स्नेक का म्हणतात ते पण तुमच्या लक्षात येईल. तर बघा हा कशा प्रकारे एका झाडावरती गेलेला आहे. तर अशा पद्धतीने झाडावरती राहतो. आणि याचा काय उपयोग सांगतो तुम्हाला. साप असावेत, मारू नयेत. तर हे आपल्याला झाडाची फळं लागतात किंवा काय, म्हणजे वेली वगैरे असतात त्याच्यावरती सरडी जी असतात ते सरडी वगैरे फळं खातात किंवा काय होतं. तर अशा सापांच्यामुळे ते सरडींचं बंदोबस्त केला जातो. कारण आपण सगळ्या सरडींना किंवा औषध मारू शकत नाही किंवा त्याचा आपल्यापासून बंदोबस्त होऊ शकत नाही. तर ह्या सापांच्यामुळं म्हणजे ब्रॉन्झ बॅक म्हणजे रुखी सर्प, रुका सर्प त्याला बोलले जातात. तर हा सर्प हे झाडांची फळे वगैरे खातात, त्याच्यावरती सरडी वगैरे असतात किंवा आपले जे दोडक्याचे वगैरे वेल असतात त्याच्यावरती जे हे होतं त्याला सरडी वगैरे खाली जातात. तर त्यामुळं हे जे साप आहेत ते सरडींना वगैरे मारून आपल्या शेतीचं आणि त्या फळांचं किंवा इतर जे आपले पिकं जे असतात त्याचं हे म्हणजे नुकसान जे होत असतं ते थांबवतात. म्हणजे अशा सापांची किती गरज असते ते आपल्याला लक्षात येतील. म्हणजे बिना काय आपण औषध उपचार करता किंवा काय करता हा साप कीटक वगैरे त्याच्यावरती खाऊन हे आपलं पिकं चांगली सुरक्षित ठेवतो. तर अशा सापांना आपण मारण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती औषध मारून त्याचं जे भक्ष्य जे असतं ते मारण्यापेक्षा असे सापच आपण असं म्हणजे निसर्गामध्ये सापच राखून, म्हणजे साप आपण राखून म्हणण्यापेक्षा जिथं आहे त्या ठिकाणीच साप हे राहिले पाहिजेत. कारण आपण काय करतो, आम्ही पण आता इथं जर गावाला तर लांब सोडतो. तर शेतकऱ्याला आम्ही समजावून सांगतो की बाबा हे बिनविषारी साप आहे. आता हे ब्रॉन्झ बॅक म्हणजे ट्री स्नेक हा एक रुका सर्प हा बिनविषारी साप आहे, याच्यापासून कोणताही धोका नाही. तर हा झाडावरतीच राहणार किंवा हे झाडाची ढोली वगैरे अशामध्ये राहतो, अंडी वगैरे खातो. तर हे साप आपण जगवलं पाहिजेत. आणि ह्या सापांची जी उपलब्धता आहे, आपण आता हा किती वर्षापासून मला हा एक पहिल्यांदाच मिळालेला साप आहे. तर हा साप इथं आम्ही आमच्या शेतामध्ये हा सोडलेला आहे, जेणेकरून इथं राहायला पाहिजे, आमच्या नजरेमध्ये राहायला पाहिजे साप, आणि हा जगला पाहिजे. तर असे साप वाचून आपण निसर्ग वाचवला पाहिजे. आपली शेती याच्यामुळे सुरक्षित राहते, या सापांच्यामुळे सुरक्षित राहते. आणि जो साप आहे तो आता या झाडावरती कुठं गेला आहे, पण तुम्ही बघितलं असेल ट्री स्नेक का म्हणलो मी, म्हणजे काय याचं नाव असेल. तर एका क्षणात तो झाडावरती चढलेला आहे
आणि तो आता दिसणार पण नाही कुठं गेला. म्हणजे ते आहे बघा तिथं, तो तिथं झाडावरती आहेच तो साप. तर तिथं पाहू शकता त्या झाडावरती कशा प्रकारे जातो तो, इथून नाही दिसणार. तर खरोखर शेतकऱ्यांनी आपल्या आणि आपल्या बांधवांनी मित्रांनी आपल्या असं साप जगवलं पाहिजेत. त्याला मारलं नाही पाहिजे, शेतामध्ये साप मारलं नाही पाहिजे, जाऊ द्यायला पाहिजे. कारण आपल्या चुकीमुळं साप मरतात. कारण आपण शेतामध्येच घरं बांधलेली आहेत आणि त्यांच्या जागेमध्ये आपण घरं बांधलेलं असं म्हणायला काय हरकत नाही. तर साप जगून द्यात, प्राणी जगून द्यात आणि आपण पण जगलं पाहिजे. तर खरोखर अशामुळे निसर्ग राहील आणि आपला हा देश सुजलाम सुफलाम होईल. तर असे प्राणी वाचवून आपण निसर्ग वाचूया. धन्यवाद.